अखिल भारतीय मातंग बहुजनचे राष्ट्रीय अध्यक्ष कुसुमताई गोखले यांचा रतन लांडगे यांच्या वतीने जालन्यात स्वागत करण्यात आले। मातंग समाजाच्या 8% आरक्षणासाठी भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कुसुमताई बाबासाहेब गोखले यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती अभियान राबविण्यात येत असून आज जालन्यात येथे आले असता यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेच्या वतीने त्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। तसेच येणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला देखील त्यांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण देण्यात आले। तरी सर्व समाजाला एकत्रित करून जयंती साजरा करणार असल्याचं रतन लांडगे यांनी म्हटलं। जालन्यातील शनी मंदिर चौक या चौकाला बाबासाहेब गोखले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी देखील करणार असल्याचं रतन लांडगे यांनी सांगितलं। अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी बोलताना म्हणाले की मातंग समाजाच्या 8% आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र आरक्षणासाठी जनजागृती करत असून यासाठी मुंबईतून या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्र दौरा करून मुंबईत समापन राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सांगितले। तर यावेळी ते बोलताना म्हणाले की बाबासाहेब गोखले यांनी पेटलेली 8% आरक्षण मातंगांना मशाल आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही विचू देणार नसल्याचं देखील यावेळी कुसुमताई गोखले यांनी म्हटलंय। यावेळी द्वारकाबाई लोंढे, भगवान आबा रणपिसे, रतन आसाराम लांडगे, विष्णू जाधव, आसाराम तांबे आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती।